तुम्हीच माझ्या पोटात टाका घास, तर ते होणार का? नाही होणार आहे ना. आपल्याला प्रयत्न तर करावा लागणार. तर असाच प्रयत्न करत गेलो आणि जेव्हा माझी परीक्षा होत्या तेव्हा पण मी बोलायचं परमात्म्याला. उलट मी म्हणायचं की परमात्मा, तुला शरीर नाही, जर शरीर असलं असतं ना मी तुलाच पाठवलं असतं परीक्षेसाठी. पण ते काम कर आता, तू ये आणि स्वतः पेपर लिही, मी फक्त निमित्त आहे, मी इन्स्ट्रुमेंट आहे. आपण काय करतो ना, खूप वेळा प्रॉब्लेम्स येतात ना, तर आपण म्हटलं की मी कसं प्रॉब्लेम सॉल्व्ह करू, माझ्याने होणार की नाही. जर आपण प्रॉब्लेम समस्याला स्वतःवर घेतो ना, तर त्याचं टेन्शन होतं, म्हणून माइंड अपसेट होतं. मी म्हटलं तर ना आधी पण सगळे सेट आहे पण माइंड अपसेट होतं. पण जेव्हा आपण सगळे प्रॉब्लेम, सगळ्या अडचणी परमात्म्याला देतो तर आपण निश्चित होतो. मग काही अडचणी असू दे, मी आता फक्त तुम्हाला परीक्षेचं सांगितलं, पण जीवनात खूप मोठ्या मोठ्या अडचणी असतात. परिवाराचे असतात, कुटुंबाचे कपडे, आर्थिक समस्या असू शकतात, एकामध्ये मतभेद असणार, खूप काही असतात. पण आपण हे सगळं जर परमात्म्याला, परमेश्वराला अर्पण केलं आणि त्याला मनापासून सांगतो की परमात्मा, तुला माहिती आहे माझ्यासाठी काय योग्य आहे, मी आपलं कर्म करणार आणि तुला जे करायचं आहे तू कर. आणि एकदम निश्चिंत होऊन जर आपण कर्म करतो ना, तर आपण खूप रिलॅक्स राहतो. इतकं रिलॅक्स राहतो की आपल्यामध्ये अजून ऊर्जा वाढते. म्हणूनच सीए करत असताना, सीए, एमकॉम, मग हे जे म्युझिकचे म्हणजे वाचत होते ना, वेगळ्या वेगळ्या डिग्रीज घेणे, एक एक क्लाससाठी मी वेगवेगळ्या क्लासला जायचं, कारण बेसिक टेक्निक शिकण्यासाठी, बान्सुरीसाठी वेगळं, गिटारसाठी वेगळं, परत इतर पण मी कोर्सेस केले. कारण माझ्याकडे इतका वेळ होता की मला असं वाटलं की मी या वेळेमध्ये काय काय शिकू. आणि जर आपण असं करतो की मला करायचं, तेव्हा इथं इतकं मेंटल ब्लॉक होतं. आणि एक रिसर्च केला गेला की आपले जे विचार असतात, टोटल आपण एका दिवसात जवळजवळ 60,000 विचार करतो. किती करतो विचार? 60,000. आणि त्या 60,000 विचारांमधून 95% विचार निगेटिव्ह असतात, निगेटिव्ह किंवा व्यर्थ. आणि त्याच्यात पण 90% विचार जे असतात ते रिपिटेटिव्ह असतात. एकच विचार आपण वारंवार करतो तर आपली 90% एनर्जी त्याच्यातच वेस्ट होते. फक्त दिवसात एक 5% किंवा 10% एनर्जी आपण खरोखर सफल करतो. तर हेच जर विचार आपले परिवर्तन झालं ईश्वरीय महावाक्यामध्ये किंवा ईश्वरीय चिंतनमध्ये, तर आपलं काय होतं, तेच विचाराची शक्ती बनते आणि आपल्याकडे खूप वेळ मग उरतो इतर गोष्टी करायला. ह्याच्यासाठी आध्यात्मिक ज्ञान खूप इम्पॉर्टंट आहे. एक अजून गोष्ट मी शिकलो की मी जेव्हापासून इथे यायला सुरुवात झाली, पुण्यात मी मीरा सोसायटी म्हणून एक सेवा केंद्र आहे, मीरा सोसायटी सद्गुरूंचा मेन सेवा केंद्र. मी खूप लकी होतो की त्या सेवा केंद्राला जायला मला तिथंच कोर्स झाला माझा आणि जवळजवळ 20 वर्ष मी त्या सेंटरला जोडलेलं होतं. आमच्या सुंदरीबेनजी होत्या तिथे त्या काळला, त्यांनी दादी जानकीकडनं पाळणा घेतली होती. दादी जानकीजी माहिती आहे तुम्हाला ना? दादी जानकीजी पूर्व मुख्य प्रशासिका होत्या विद्यालयाच्या आणि 104 वय असून सुद्धा ते एकदम ऍक्टिव्ह होत्या. आताच एक 5 वर्ष अगोदर त्यांनी शरीर सोडलं. त्यांना मोस्ट स्टेबल माइंड इन द वर्ल्ड असा अवॉर्ड मिळाला होता कॅलिफोर्निया टेक्सास युनिव्हर्सिटीकडनं, अमेरिकेच्या. तर मी लकी होतो की त्या सेंटरकडनं मला मार्गदर्शन मिळालं आणि तिथल्या ज्या आमच्या बेंची होत्या, सुंदरी बेंची आधी, मग आता सुनंदा बेंजी कोल्हापूरचे जे आहेत त्या इन्चार्ज आहेत, पण तिथं आता हल्ली नलिनी बेंजी, उषा बेंजी असतात. तर दिदींकडनं मी नेहमी मार्गदर्शन घ्यायचं, कारण आपल्याला काय येतं, आपल्याला काहीच येत नाही. इथं जे ब्रह्मकुमारी बहिणी असतात ना, एक प्रकारे परमात्माने त्यांना निमित्त बनवलेले आहे. तर आपण जर त्यांचा सल्ला घेऊन किंवा त्यांचे ब्लेसिंग्स घेऊन काहीही कार्य करतो ना, ऑटोमॅटिकली आपल्याला त्याच्यात यश मिळत असतं. तर एक मात्र मी आपल्या जीवनात हे धरलं की जे ईश्वरीय महावाक्य असतात ना, तुमच्यापैकी तुम्हाला माहित असेल ह्याला काय म्हटलं जातं? मुरली ना. मुरली काय असते? ईश्वरीय महावाक्य. आणि मुरलीची वैशिष्ट्य असं तुम्हाला माहितच असेल की भारतात जितके सेंटर्स आहेत, किती सेंटर असतील? 8,500 सेंटर आहे. गीता पाठशाला किती असेल? त्याच्या संख्याचा अंदाजच नाही, 60-70 हजार आहे. आता लेटेस्ट मी ललितबाईंना विचारलं होतं. आणि
आणि विदेशात 3,500 सेंटर आहे, गीता पाठशाळेची संख्या माहीत नाही. तर जवळजवळ 80,000 केंद्रात आणि 20 लाख स्टुडंट्स रोज एकच परमात्मा महावाक्य ऐकतात. आणि इतकी पॉवरफुल असते ही वाणी, फक्त 4 पानाची हे आहे, पण इतकी पॉवरफुल असते ही वाणी की सगळेजण जर एकच विचार करत असणार, समजा तुम्ही 20 लाख विद्यार्थी जर एकच स्लोगनवर, एकच वरदानवर दिवसभर चिंतन करणार, तर किती मोठी कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस वाढते. आणि त्याच्याने काय होतं की आपल्याला ऑटोमॅटिकली मदत मिळत असते. तर मी एक जीवनात हे केलं की कधीही ईश्वरी मुरली क्लास, इथं माहिती आहे मला काय टायमिंग असतं, आमच्या इथं सकाळी 7 ते 8 आणि संध्याकाळी 7:30 ते 8:30 असं 2 वेळेत असायचं. तर रात्री किती उशीर झालं पण लवकर उठणार, मेडिटेशन करणार, अमृतवेला मेडिटेशन, आणि नंतर मुरली क्लासला यायचंच आहे. अगदी मला जरी ऑफिस असलं, कारण तेव्हा क्लास पण असायचं, सकाळी 2-3 तास क्लास जायचं, क्लास नंतर लगेच ऑफिस पण कधी कधी 10 तास 12 तास. पण संध्याकाळी मी मात्र 7:30 वाजता डॉट सेंटर यायचंच. कधी उशीर पण झाला 8 वाजले तरी यायचं, 8:15 वाजले तरी यायचं, कारण बसनी प्रवास करायचा. माझ्याकडे स्वतःची गाडी नव्हती, आहे तसं गाडी घरी, पण मी चालवत नाही दिसण्याच्या प्रॉब्लेममुळे. तर जसं जसं मला साधन मिळायचं मी यायचं पळत पळत आणि सेंटरमध्ये जायचं आणि ईश्वरी महावाक्य ऐकायचं, किंवा झालेलं असेल तर मी कोणाला सांगायचं की मला प्लीज थोडंसं वाचून दाखवा, किंवा जवळ घेऊन पण मी वाचू शकतो, असं काही नाही. आणि 10 मिनिट मेडिटेशन रूम, ज्याला बाबांचा कमरा म्हटलं जातं, तिथं बसायचं आणि दिवसभरात जे काय झालंय सगळं परमात्माला सांगायचं. परमात्मा आज हे झालं, आज माझ्याकडनं हे चुकलं, किंवा हे मग शिकायला मिळालं, अमुक झालं तमुक झालं. जसं एक लहान बाळ आपल्या आईला कसं सांगतो आज शाळेत काय काय झालं, आणि लहान बाळ काय होतो सांगून एकदम मोकळं होतं, मग खेळायला जातं. तसंच आपण पण बाबांचं काय कोण आहे, लहान बाळ. तर बाबांना सेंटरवर घेऊन सगळं सांगणं, बाबांच्या कमरेत इतका लाईट होतो, इतका हलका होतो की मग जेव्हा मी घरी जायचं तर एकदम रिलॅक्स तरीकेने झोपायचं, रिलॅक्स तरीकेने भोजन करून मग बाकी इतर काम करायचं. तर हे तेव्हापासून मी जवळजवळ 2003 मध्ये आलो आणि आता आज 2025 आहे. तर जवळजवळ 22 वर्ष झाले, 22-23 वर्ष रेग्युलरली जातो सेंटरला. एखाद्या वेळी समजा मी प्रवासात असतो, दिल्लीला गेलो किंवा माउंट आबूला गेलो, ऑन द वे असेल, किंवा खूप म्हणजे आजार असेल, म्हणजे सर्दी असेल किंवा काय असेल, तर तेव्हा जात नाही. पण पाऊस असलं किंवा थंडी असली किंवा काही असलं, छत्री घेऊन जाणार तसंही जाणार. सकाळचे जे मुरली क्लास असतात, आधी तर मी संध्याकाळी जायचं सीईचा जेव्हा माझा अभ्यासक्रम होता, पण जेव्हा तो संपला तर सकाळी सकाळी जाऊन रोज ईश्वरी महावाक्य ऐकायचं. आणि ह्याचा प्रभाव असं झालं की खूप क्लॅरिटी वाढली, आणि त्या क्लॅरिटीमुळे जे काय करायचं त्याच्यात यश मिळायला लागलं. समजा एक्झाम मध्ये पण जायचं असेल तर माझे जे मित्र होते ते खूप वाचायचं, हे वाचायचं ते वाचायचं, अरे एक्झाम मध्ये तुम्ही हे वाचलं का, मी निश्चित जायचं एक्झाम रूम मध्ये, सांगायचं परमात्मा खुदा दोस्त, जर तुम्हाला सांगितलं ना की तुम्हालाच पेपर द्यायचा आहे, मी निमित्त आहे, मी माझं कर्म केलं, आता पास होणार तर तुझ्यावर मी टाकणार, फेल झालो तरी तुझ्यावर टाकणार. इतकं निश्चित होऊन बसायचं आणि 3 तास 3.5 तास जे काही पेपर होतं ते लिहायचं. आणि जसं लिहायला बसायचं ऑटोमॅटिकली बाबा परमात्मा टच करायचे आणि मी लिहित जायचं. असं व्हायचं की माझं 1-2 तासातच जे 16 पानाची सप्लिमेंटरी होती, मुख्य बुक, ती संपून जायची. इतकं फास्ट लिहायचं, म्हणजे इतकं खाली वाकून पण स्पीड माझी फास्ट होती. आणि मी फर्स्ट असायचे, हात वरती करायचं, सप्लिमेंट प्लीज. आणि मुलं बघायची काय करतो, सप्लिमेंट कशाला घेतो, लिहितो की काय करतो. तर एक्झामिनर सुपरवायझर पण आधी बघायचं की खरोखर लिहिलंय का सगळं पान, आणि खरोखर लिहिलेलं असतं, मग ते मला द्यायचे सप्लिमेंट. तर असं करून एक्झाम्स द्यायचं, आणि एक्झामच्या रिझल्टच्या अगोदर पण आई बाबांना असं वाटत होतं की कदाचित काय माहिती पास होणार नाही होणार, कारण मी काय अभ्यास करत होते मलाच माहित होतं, आणि माझे सगळे जे मित्र होते सगळ्यांचा डिफिकल्ट पेपर केला होता. आई बाबा मला सांगत होते की प्रफुल्ल तू रिलॅक्स राहा, जरी पास नाही होईल काय टेन्शन नका घेऊ, आम्ही सोबत आहे. कारण हल्ली तुम्हाला माहित असेल मुलं काय काय करतात नापास झालं तर.
आणि रिझल्ट आले. रिझल्ट आल्यावर मी आपल्या जे मास्टर होते सर, त्यांना सांगितलं, सर मला असं असं आले रिझल्ट. सरांनी म्हटलं, अरे मार्क्स चांगले आहेत, तुम्ही दुसरी लिस्ट पाहिली का? मी म्हटली, नाही, कुठली लिस्ट? त्यांनी मग म्हटलं, तुम्ही मेरिट लिस्ट मध्ये बघा. तर त्याच्यात बघितलं तर ऑल इंडिया